परवाच एक घटना अशी घडली. पिंपळगाव खुर्दमध्ये आता रामा मगदूम आले. पिंपळगाव खुर्दमध्ये एक शासकीय दवाखाना तिथं होणार होता. तर शासकीय दवाखाना होणार आहे म्हटलं आम्हाला सुद्धा आनंद झाला की दवाखाना होणार आहे, चांगली गोष्ट आहे. होमिओपॅथीचा दवाखाना आणि कॉलेज तिथं होणार आहे. मग आम्हाला पिंपळगावकर ती भेटायला आली. त्यांनी म्हटले भैया तुम्ही आज जरा लक्ष घालायला लागते, दवाखाना होणार आहे असं तुम्हाला दिसतंय, पण दवाखान्यामागचं एक कथा ही वेगळी आहे. मी त्या पिंपळगावकरांना विचारलं की बाबा नेमकं झालंय काय. ते म्हटलं आमचं जे गाव तलाव आहे त्या तलावामध्ये म्हटले दवाखाना होणार आहे आणि तलावामध्ये दवाखाना जर झाला तर जे दवाखान्यातलं घाण पाणी जे सांडपाणी असणार ते त्या तलावात मिसळलं जाणार. त्यात म्हटले तलावाचं पाणी आता सध्या कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये जेव्हा तलावाचं पाणी वाढतं तेव्हा त्या दवाखान्यामध्ये ते पाणी शिरणार. आणि म्हणून त्यांनी काय केले म्हटले नामदारांनी 14 कोटी रुपयाची रिटेनिंग वॉल मंजूर केलाय म्हटले. म्हणजे दवाखाना पाण्यात मंजूर करायचा आणि त्याच्यानंतर 14 कोटी रुपयाची भिंत बांधायची पाणी येऊ नये म्हणून. म्हणजे किती पद्धतीचा भ्रष्टाचार. पण ठीक आहे तुम्ही दवाखाना करताय, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. पण तलावात न करता आम्ही त्यांना सूचना दिली की बाबा आपण पुढच्या बाजूला म्हणजे पिंपळगावकरांकडे खूप जमीन आहे, पुढच्या बाजूला तशाच पद्धतीची एक जमीन घेऊन तिथं दवाखाना बांधावा. पिंपळगावकरांनी एक उठाव त्या निमित्त निर्माण केला आणि ती जमीन आपल्या सर्वजणांच्या सहकार्यामुळे ती बदलण्यात आली. आता हा लढा पिंपळगावकरांनी उभा केला, आम्ही त्यांना फक्त पाठिंबा दिला. मी फक्त रामा मगदूमना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे भेटायला या, त्याच्यानंतर तिकडे जावा, एक आंदोलन उभं करा. समजलं मुश्रीफ साहेबांना की वीरेंद्र मंडलिकांना भेटून आलाय की दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी ती गोष्ट सोडत आहे आणि ती गोष्ट सोडवली गेली. आता पुढे सुद्धा सांगतो की तो जो दवाखाना मंजूर झालाय त्या दवाखाना मंजूर होण्याकरता सुद्धा जी 5.5 एकर जी जागा आता मंजूर झालेली आहे ती 5.5 एकर जागा न होता त्यांनी काय केले 7.5 एकर जागा मंजूर करण्यात असा प्रस्ताव दिलाय. 7.5 एकर का केलं, पुढं 2-2.5 एकर मध्ये 12 घरं येतात. ती 12 घरं तोडायचा त्यांनी निर्णय घेतलाय त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांनी. म्हणजे तलावात जो दवाखाना मंजूर झाला तलावात बांधणार होता तो दवाखाना समोर होणार आहे. हा मंजूर जरी झाला असता तर त्यांच्या इगो करिता त्यांनी ती घरं पाडण्याचा निर्णय घेतलाय. आता मला सांगा की बाबा ड्रीम प्रोजेक्ट त्यांचा आहे असं त्यांनी म्हणतात, असेल ड्रीम प्रोजेक्ट, पण घरं पाडण्याचा अधिकार त्यांना कोण दिला. जी 12 घरं सातारा जातात ती सगळी दलित समाजाच्या लोकांची घरं आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानिक हक्क दिला त्या लोकांना ती घरं तिथं दिली गेलेली आहेत, ती घरं ती पाडणार आहे. मी विनंती करीन रामा मगदूम तुम्हाला सर्वजणांना की आपल्याला लढा उभा करावा लागेल. मंडलिक साहेबांनी कधी सुद्धा आजपर्यंत जे आपल्याला शिकवून दिलेले आहे, दादा असतील साहेब असतील, जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय झाला तेव्हा त्या लोकांना अन्याय होऊ नये यांची बाजू घेण्याकरिता आपल्याला शिकवून दिलेले आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये त्या लोकांची घरं सुद्धा न जावी यासाठी आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने मला साथ द्याल असं एक विनंती आपल्याला करतो.